नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या काही अगदी एका जबरदस्त प्रोमोमध्ये आता जीवाने आणि पार्थने नंदिनी आणि काव्या हे दोघींना सरप्राईज दिलेलं असतं. आता मात्र नंदिनी खूप खुश होत गुलाबाचं फूल आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते की 16 डिसेंबरला मात्र मी जीवांना आय लव्ह यूचं प्रपोज करणार आहे आणि आता आय लव्ह यू म्हणून त्यांना हे गुलाबाचं फूल मी देणार आहे. त्यानंतर आता इकडे काव्यासुद्धा आता ते जीवाने दिलेलं गुलाबाचं फूल आहे तर ते तिच्या हातात चुकलेलं असतं. आता भूतकाळातील ते तिने अजूनपर्यंत जपून ठेवलेलं असतं आणि ते फूल ती हातात घेते आणि म्हणते की आता 16 डिसेंबरला मी पार्थला माझा भूतकाळ सांगणार आहे. तर त्यानंतर आता इकडे रम्या तर खूप खुश असते. हातात मंगळसूत्र घेऊन ती आता म्हणत असते 16 डिसेंबरला मात्र आता संपूर्ण देशमुख कुटुंबाला एक खूप मोठा हादरा बसणार आहे. अगदी वेळ लागणार आहे. त्यामुळे आता 16 डिसेंबरला तर नंदिनीने जीवाला आय लव्ह यू म्हणण्याचं प्रपोज करायला ठरवलेलं असतं आणि काव्याने भूतकाळ सांगायचा ठरवलेला असतो. आणि आता ह्या रम्याने मात्र आता जे काव्या आणि जीवा एकमेकांचे बॉयफ्रेंड होते त्यांचं भूतकाळात नातं होतं, ह्या नात्याचा खुलासा करण्याचा तो व्हिडिओ मात्र ती आता सगळ्यांना दाखवणार असते. तर मित्रांनो, आता 16 डिसेंबरला नक्की काय असा बॉम्ब फुटतो आणि या सगळ्यातून नंदिनी आणि काव्या आपल्या पार्थ आणि जीवाला कसं सावरते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ऐकून मात्र बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लग्नानंतरचे होईल जे काही अपडेट्स आहे ते लवकरच पाहायला मिळतील. धन्यवाद.